अन्न व औषध प्रशासक तुकाराम मुंढे यांच्या बेधडक कारवाईमुळे व कडक शिस्तीमुळे औषध विक्रेत्यांमध्ये असेल, भेसळ करणारे दूध असेल, खवा असेल यांच्यावर प्रचंड कारवाई करण्यात आलेल्या आहेत. अनेक ठिकाणी औषध बोगस विक्रेत्यांवर त्यांचे लायसन रद्द करण्यात आलेले आहेत व त्यांच्या मेडिकलला सील ठोकण्यात आलेला आहे. अशा कारवाईच्या धडकीमुळे आता परळी तालुक्यातील धर्मापुरी शिवाराच्या जवळपास आपण पाहू शकतात या ठिकाणी घाटनांदूर धर्मापुरी हायवेच्या बाजूला सीलपॅक औषधं फेकून देण्यात आलेले आहेत. यावर आपण पाहू शकता, यावर काही एक्सपायरी डेटसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावर एक्सपायरी डेट आहे 12/2025. तर अशा पद्धतीने हे औषध फेकून देण्यात आलेले आहेत. आणि या औषधामुळे हे औषध विक्री झालेत का, हे कुणाला देण्यात आलेत का, याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि या ठिकाणी असे उघड्यावर फेकून दिलेले आहेत. हे किमान औषधं नष्ट करायला पाहिजेत, परंतु हे औषध या ठिकाणी उघड्यावर फेकून देण्यात आलेले आहे. यामुळे लहान लेकरांवर, पुन्हा या ठिकाणी प्राणी असतील त्यांच्यावर याचा दुष्परिणाम होईल का, हे पण पाहणं निश्चित ठरणार आहे. दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड.